तर हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे ना तो एका वेगळ्या टॉपिकवरती आहे. तर मला एका ताईंनी कमेंट केली होती केसांसाठी व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. त्यांचे केस असे व्हाईट व्हायला लागले होते किंवा हेअरफॉल होते असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवा असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर बरेच दिवस वेळ नाही भेटला मला व्हिडिओ बनवायला. आज जरासा वेळ भेटला म्हणून म्हणलं की बनवावं पटकन व्हिडिओ, म्हणून आज व्हिडिओ बनवते. तर मला सर्वप्रथम असं सांगायचं आहे, केसांच्या वाढीसाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. ते म्हणजे आपण जेवढी एक्सटर्नली आपल्या केसांची काळजी घेतो ना तेवढीच इंटरनली पण आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे केसांची. म्हणजे कसं होतं, आपल्या केसांचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि आपली स्किन वगैरे पण चांगली राहते. बऱ्याच गोष्टी मीही फॉलो केलेत आणि कसं मलाही त्याचे रिझल्ट आले ते, म्हणून असं वाटलं की तुमच्यासोबत ते शेअर करावं. आणि मला ताईंनी पण त्या कमेंट केली होती की त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, त्यामुळं आज तो व्हिडिओ बनवते. तर पहिला मुद्दा मी इंटरनली सांगेल की इंटरनली आपण केसांसाठी काय करायला हवं, काय नको, काय आपण खायला हवं, आपल्या आहारात काय काय हवं खाण्यासाठी ते मी सांगायला अगोदर सुरुवातीला. तर पहिली गोष्ट सांगायची म्हणलं तर आपलं डाएट प्रॉपर पाहिजे. काही गोष्टी मी पण फॉलो करत नव्हते, पण कसं होतं की आपलं एक ठराविक वय झालं की त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे आपल्या खाण्यापिण्याची म्हणा किंवा आपलं व्यायाम असेल, आरोग्याची पूर्णपणे काळजी घ्यावी लागते. तरच आपली स्किन आणि आपले केस वगैरे एकदम छान राहायला मदत होते. तर कसं की सुरुवातीला मी पण एवढी काळजी घेत नव्हते, आत्ता मीही काळजी घ्यायला लागले. कारण कसं मला पण रिअलाईज झालं की आपलं एक ठराविक एज झालं की त्याच्यानंतर आपल्याला ती काळजी घ्यावीच लागते, नाहीतर पूर्ण वाट लागून जाते केसांची असेल किंवा स्किनची असेल. कारण कसं की आपली स्किन आणि आपली केस जर छान असतील ना तर तेवढाच कॉन्फिडन्स आपल्या चेहऱ्यावरती पण एकदम छान दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यावी लागते. तर ज्या ज्या गोष्टी मी करते त्या मी तुम्हाला सांगेन आणि त्या गोष्टी तुम्हालाही नक्कीच फायद्याच्या येतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. तर मला असं वाटतं की जेव्हा आपलं एज असं 30 होतं किंवा 28+ आपलं एज होतं किंवा त्याच्या आधी पण, असं काही नाही की 30 पाहिजे किंवा 28 पाहिजे, पण कधीही मला वाटतं की लेडीजना असू दे किंवा जेंट्सना असू दे एक्सरसाइज करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जेवढी आपल्या बॉडीची जास्तीत जास्त हालचाल होईल तेवढं आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन पण जास्त होत जातं आणि जेवढं ब्लड सर्क्युलेशन जास्त होतं ना तेवढंच आपलं स्किन असेल किंवा आपले हेअर्स असतील ते खरंच खूप छान होतात. त्याचा मला पर्सनली स्वतःला अनुभव आलेला आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही जिम लावा किंवा काही करा, काही गरज नाही जिम वगैरे लावायची. तुम्ही अगदी घरातही 20 मिनटं खूप झाले, 20 मिनटं जरी तुम्ही सकाळची मॉर्निंगला एक्सरसाइज केली तर ही खूप जास्त आहे ती गोष्ट आपल्या स्वतःसाठी. त्याच्यामुळे ती गोष्ट आपण केली पाहिजे. तर कसं असतं की मॉर्निंग एक्सरसाइजचे काही व्हिडिओ असतात ते आपण टी व्हीला किंवा मोबाईलला वगैरे लावायचे, त्याच्यानुसार आपण थोडीफार एक्सरसाइज करायची किंवा आपलं योगा असेल किंवा प्राणायाम असेल तेही आपण करायचं. पण जास्तीत जास्त कसं की थोडाफार घाम वगैरे आला पाहिजे अशी एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. काही लोकांना कसं वाटतं एक्सरसाइज करायची म्हणजे फक्त जाडा असेल किंवा काही असेल त्यासाठी एक्सरसाइज करायची, असं काही नसते. एक्सरसाइज करण्याचे भरपूर सगळे फायदे असतात. आपल्या केसांसाठी असेल, आपल्या स्किनसाठी असेल, स्वतः आपल्या बॉडीमध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पण एक्सरसाइजची गरज असते. आणि एक्सरसाइजची गरज प्रत्येकाला असते, कुणी बारीक असेल किंवा कुणी जाड असेल, प्रत्येकाला एक्सरसाइजची गरज असते. बॉडीवरती एक्सरसाइजचं काही डिपेंडन्स नसतो किंवा म्हणजे की आपण जाड आहे म्हणून आपण एक्सरसाइज केली पाहिजे किंवा आपण बारीक आहे म्हणून एक्सरसाइज केली पाहिजे, असं काहीही नाही आहे. एक्सरसाइज सगळ्यांसाठी गरजेची असते. त्यामुळं कसं असतं की 20 मिनटं जरी आपण स्वतःसाठी काढायची सकाळी आणि छान मस्त एक्सरसाइज करायची. पहिल्यांदा काय करायचं की सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबाचे 2-3 थेंब पिळायचे लिंबाच्या रसाचे आणि ते मस्तपैकी प्यायचं. फ्रेश वगैरे होऊन यायचं. फ्रेश वगैरे होऊन आलं की मस्त टी व्हीला लावायचं, एक्सरसाइजचे व्हिडिओ असतात मॉर्निंगचे ते लावायचे आणि छान एक्सरसाइज करायची 20 मिनटं. मोबाईलवरती पण लावून केलं तरी काहीच हरकत नाही किंवा कोणाला असं मनानं करत असेल स्वतःच्या तरीही काहीच हरकत नाही आहे. मस्त एक्सरसाइज करायची 20 मिनटं. त्याच्यानंतर छान आपलं दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, आपलं प्रॉपर डाएट पाहिजे. म्हणजे कसं की आजकाल सगळेजण काय करतात की फास्ट फूड वगैरे खूप खायची सवय झाली आहे सगळ्यांना. तर महत्त्वाचं म्हणजे ते कमी केलं पाहिजे. फास्ट फूड महत्त्वाचं म्हणजे ते आपण कमी केलं पाहिजे. फास्ट फूड वगैरे आपण नाही खाल्लं पाहिजे.
कधीतरी ठीक आहे, मी असं म्हणत नाही की पूर्णच तुम्ही बंद करा. कधीतरी खा तुम्ही, महिन्यातनं एकदा वगैरे ठीक आहे, पण शक्यतो नाही खाल्लं तर भरपूर त्याचे फायदे असतात. ते कसं की स्वतः मीही ते फायदे अनुभवलेले आहेत, म्हणून मी तुमच्यासोबत सांगते त्या गोष्टी, की आपण तळलेलं असेल किंवा जास्त स्पायसी असेल त्याही गोष्टी आपण नाही खाल्ल्या पाहिजे. ते खूप अशा ऑइली गोष्टी असतात त्याही आपण नाही खाल्ल्या पाहिजे. ते एक मीडियम असं थोडंसं तेलामध्ये करायच्या गोष्टी, किंवा शक्य असेल तर आपण तुपामध्येच सगळं काही करून खाल्लं तर आणखीनच छान असते. पण ते प्रत्येकाला शक्यच नसतं ना की तूप आपण वापरू शकतो जेवणामध्ये. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी तुपामध्ये त्या गोष्टी करायच्या आणि त्या खायच्या. म्हणजे आपलं काही असेल, भाजी असेल किंवा चपाती असेल, तर मला काय म्हणायचं की चपातीला पण आपण फुलके करू शकतो. फुलके ऑप्शन असतोय छान, मस्त फुलके खाऊ शकतो. असं काही नाही की आपण त्याला तेल लावलं पाहिजे. प्रत्येकाच्या बॉडीवरती पण डिपेंड असतात त्या गोष्टी. काहींचं म्हणणं असतं की आम्ही सगळ्या काही गोष्टी खातोय पण तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, आमची काही तब्येत वगैरे वाढत नाही, आम्ही आहे तसं व्यवस्थित आहे, त्यामुळं असं काही नसतं की तुम्ही तेल वगैरे खाल्लं म्हणून तसं होतं. पण प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या तब्येतीशी किंवा कशाशीही नसतोय. तर आपण स्किनसाठी बऱ्याच गोष्टींचा फायदा असतो. आपण ज्यावेळी ऑइली वगैरे भरपूर गोष्टी खातो त्या गोष्टी आपल्या स्किनवरती पण दिसतात. तशाच त्या गोष्टी स्किनवरती पिंपल येणं, पिंपलचे डाग राहणं, किंवा असं स्किन अशी एकदम हे म्हणजे ब्लॅकिश अशी होते, त्याच्यावरती त्याचा भरपूर परिणाम असतो. म्हणून आपलं डाएट प्रॉपर ठेवायचं, कमी ऑइली खायचं, कमी स्पायसी खायचं. मेन बेकरी प्रोडक्ट असतील तेही नाहीत खायचे. परत आपण जे काही फास्ट फूड खातो, जंक फूड खातो तेही नाही खाल्लं पाहिजे. परत पॅकिंगचे जे काही प्रोडक्ट असतात, म्हणजे चिप्स असतील, कुरकुरे असतील, त्या पण गोष्टी नाही खायच्या. आपल्या शरीराला त्याचा काही फायदाच नाही, आपण का खायचं? कारण त्या गोष्टी आपल्या इंटरनली बॉडीमध्ये जेव्हा जातात ना, तेव्हा त्याच गोष्टी आपल्या ब्लडमध्ये पण जातात आणि तेच ब्लड आपल्या केसांना असेल, स्किनला असेल, तेच ब्लड आपलं जातं. मग त्याच्यामुळे आपली स्किन पण खराब होते, आपले केस पण खराब होतात. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी अवॉइड करणं खरंच चांगलं असते. त्यामुळे जमलं तर त्याही गोष्टी अवॉइड करा. त्या झाल्या इंटरनलीच्या गोष्टी आता मी सांगितल्या त्या. तर आता दुसरी गोष्ट म्हणजे एक्सटर्नली आपण केसांची कशी काळजी घेऊ शकतो. तर एक्सटर्नलीमध्ये मी एक केसांसाठी पाणी बनवते आणि स्वतः मला त्याचा चांगला फायदा आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. फायदा झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पहिली गोष्ट असते रोजमेरी. तर असं एक रोजमेरी मिळून जातं, तर ते एक वापरते मी पाण्यामध्ये. तर हे 99 रुपयाचं आहे, तसं मला डिस्काउंटमध्ये काहीतरी मिळालं असेल. पण हे आहे बघा, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता, मी काय ब्रँड कोणता सांगत नाही आहे. तर हे एक वापरते रोजमेरी. त्याच्यानंतर मेथी दाणे असतात बघा, हे एक वापरते पाण्यामध्ये. अगोदर मी सांगते काय काय वापरते, परत ते पाणी कसं बनवायचं तेही सांगते. त्याच्यानंतरची गोष्ट कलोंजी असते. आता कलोंजी म्हणजे कांद्याचं बी, आपलं मराठीमध्ये सांगायचं झालं तर कलोंजी म्हणजे कांद्याचं बी. सॉरी, दिसते का तर कॅमेरामध्ये, मला दाखवता येत नाही ॲक्च्युली, एक मिनिट. तर हे असं ब्लॅक कलरचं असते बघा. तर असं हे कांद्याचं बी असते बघा कलोंजी म्हणजे. तर बऱ्याच जणांना वाटतं कलोंजी म्हणजे काळं तीळ, तर तसं नाही आहे. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असते बघा. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे, एक मिनटं मी सांगते, जवस बी असते. जवस बी म्हणजे हे आपलं फ्लॅक्स सीड्स असते. बऱ्याच जणांना माहिती पण असेल, सगळ्यांनाच माहिती आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस बी. तर ते एक वापरते मी. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवली मेथी दाणे, रोजमेरी. त्याच्यानंतर फ्लॅक्स सीड्स म्हणजे आपलं जवस बी आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे कलोंजी. तर मी काय करते, एवढी अशी स्प्रे बॉटल आहे बघा माझी ही, तेवढं भरून पाणी मी एका बाउलमध्ये घेते. मोजून घ्यायचं, जास्त पण नाही घ्यायचं, कारण कसं होतं परत ते वेस्टच जातं. तर असं बॉटल भरून तेवढं पाणी मी बाउलमध्ये एका घेते. संध्याकाळचं असेल किंवा सकाळचं असेल, संध्याकाळी तेवढं बाउलमध्ये पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये एक चमचाभर मेथी दाणे, चमचाभर कलोंजी, चमचाभर आपलं रोजमेरी असेल ते, आणि चमचाभर फ्लॅक्स सीड्स असतील ते स्वच्छ असं हे करायचं, धुवायचं पाण्यानं, आणि स्वच्छ पाण्यानं धुवून त्या पाण्यामध्ये आपण ते भिजत ठेवायचं. जे पाणी आपण बाउलमध्ये घेतलेलं आहे, बॉटल भरून एवढं जे घेतलेलं असतं का तेवढं त्याच्यामध्ये आपण ते टाकायचं आणि परत त्याच्यामध्ये आपण ते भिजत ठेवायचं. पूर्ण रात्रभर ते भिजत ठेवायचं. सकाळचं उठलं की ते पाणी छान असं उकळून घेतलं तरी चालतं, उकळून नाही घेतलं तरी पण चालतं, कारण भिजत ठेवलं आहे ना आपण, त्याच्यामुळे आपल्याला ते उकळून घ्यायची गरज नाही आहे.
तर मी काय करते की ते पाणी छान असं गाळून घ्यायचं आणि अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं, स्प्रे बॉटलमध्ये, आणि ती बॉटल फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि ज्यावेळी आपल्याला केस धुवायचे असतात ना, त्यावेळी काय करायचं, सकाळचं मॉर्निंगला छान असं हे करायचं, केसांवरती स्प्रे करायचं मॉर्निंगला. ते पूर्ण असं मुळांवरती करायचं, मुळांमध्ये असं असं करून पूर्ण असं स्काल्पमध्ये आपण ते स्प्रे करायचं. पूर्ण मुळांपर्यंत गेलं पाहिजे. पूर्ण मुळांना ते लागलं की केसांच्या लेंथला पण ते लागलं पाहिजे, असं केसांच्या लेंथवरती पण स्प्रे करायचं. आणि छान असं वेळ असेल आपल्याला प्रॉपर तर आपण मस्त असं बाहेर उन्हाला बसायचं आणि ते पूर्ण सुकून द्यायचं. वेळ नसेल तर आपण तसेच केस आपण रिकामे सोडायचे आणि बेल्ट वगैरे लावायचा केसांना आणि आपलं काम असेल ते करायचं. पूर्ण सुकलं की आपण हेअर वॉश करायचा. ते एक मी गोष्ट करते. त्याच्यानंतर कधीतरी मी हेही करते की फ्लॅक्स सीड्स असतात ना आपले जवस, ते फक्त संध्याकाळी 2 चमचे आपण वाटीभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी उठलं की मस्त ते पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं. ते पण एक दिवस मी तुम्हाला दाखवेल मी ते कसं बनवते. ते असं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आपण छान. 2 चमचे फ्लॅक्स सीड्स घ्यायचे, पाणी 1 वाटी घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण संध्याकाळचं भिजत ठेवायचं ते. आणि तेवढंच पाणी सकाळचं आपण काय करायचं की भांड्यामध्ये उकळून घ्यायचं आणि पूर्ण असं ते हे होतं, थिक होतं असं. फ्लॅक्स सीडचं जे काही पाणी असतं ना ते असं एकदम थिक होतं आणि असं हे होतं, चिकट होतं जरासं. आणि पूर्ण चिकट झालं की मग तेव्हा गॅस बंद करायचा. ते गाळून घ्यायचं. गाळून घेताना आपण रुमालाने वगैरे गाळून घ्यायचं आणि ते जास्त पूर्ण आपण स्काल्पला वगैरे लावायचं, केसांना वगैरे लावायचं. आणि तसंच गाळून घेतलं की त्याच्यामध्ये आपण काय करायचं, थोडंसं आपण तेल मिक्स करायचं. केसांसाठी आपण जे काही तेल वापरतो ते आपण मिक्स करायचं तेल. माझं एक वेगळं तेल बनवलेलं असतं, त्याच्यावरती व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवरती, तोही नक्की जाऊन व्हिडिओ बघा. त्याचाही मला बराच फायदा झालेला आहे. तेच तेल मी त्याच्यामध्ये वापरते. फ्लॅक्स सीडचं मी जे काही हेअर पॅक बनवते ना फ्लॅक्स सीडचा, त्याच्यासाठी मी तेच तेल वापरते माझं. त्याचा व्हिडिओ पण चॅनलवरती नक्की जाऊन बघा, त्याचाही बराच फायदा आहे. तर आपण ते गाळून घेतलं ना की त्याच्यामध्ये आपण चमचाभर आपलं तेल हे करायचं, मिक्स करायचं आणि ते पूर्ण असं मुळांना असं एकदम छान असा मसाज करून घ्यायचा. तासभर ते ठेवायचं आणि केस आपले धुवायचे. झालं तेवढं आपण एक्स्टर्नली आपण केसांची काळजी घ्यायची. परत आणखीन काही गोष्टी असतात की आपण धूळ वगैरे जास्त बसून द्यायची नाही. गाडीवरती आपला प्रवास जर असेल तर पूर्ण आपण केस पॅक करायचे आणि जायचं. केसांवरती आपण धूळ बसून द्यायची नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑइलिंगची असते. तर आपण काही गोष्टी करतो की खूप असं तेल लावतो केसांना, तर खूप नाही लावायचं, थोडंसंच तेल घ्यायचं, कोमट करायचं आणि ते केसांना छान असं मुळांना मसाज करायचं. आणि ज्यावेळी आपण केसांना तेल लावतो त्यावेळी आपण केसाचे रिकामे नाही सोडायचे, तर केसांचा असं बन बनवायचा पाठीमागे छान आणि केस पॅक करून ठेवायचे. रिकामे केस त्यावेळी आपण सोडायचे नाही. ते एक झालं. पूर्ण म्हणजे असं खूप तेल लावायची गरज नाही, थोडंसं आपण चमचाभर घेतलं, कोमट केलं, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं मुळांना जास्त लावायचं तेल. आणि आपण ज्यावेळी केस वॉश करतो का त्यावेळी काय करायचं, शॅम्पू असतो ना तो आपण डायरेक्ट हातावर घेऊन डायरेक्ट असा केसांना लावायचा नाही. तर आपण तो पाण्यामध्ये मिक्स करा, थोडंसं पाणी एवढं घ्यायचं मगमध्ये, त्याच्यामध्ये शॅम्पू आपण मिक्स करायचा आणि तो असा मुळांना लावायचा. छान असा लेंथला वगैरे पण केसांच्या लावायचा. तेवढी काळजी घ्यायची आपण केसांची. मग कसं असतं की आता जे आपले व्हाईट हेअर्स झालेत त्याला आपण काही करू शकत नाही, पण जे आपले केस आपले शिल्लक आहेत, जे आपले व्हाईट नाहीत झाले ते आपले व्हाईट होणार नाही, त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे ते. आणि शक्य असेल तर सकाळचं मॉर्निंगला एक आवळा पण खाल्ला तर तेही केसांसाठी छान आहे. बरेच जण आवळ्याचा ज्यूस पण बनवून पितात, पण ज्यांना वेळ नसतो त्यांनी आवळा खाल्ला तरीही चालते. किंवा जेवल्यानंतर आवळा सुपारी असेल किंवा आवळा कँडी असेल तेही खायचं, त्याचाही केसांना बराच फायदा असतो. आता जे केस व्हाईट झाले त्याचं आपण काहीच करू शकत नाही, पण जे आहेत ते व्हाईट होणार नाही तेवढी काळजी घेतली बस झालं, भरपूर झालं. आणि दुसरी गोष्ट असते की स्ट्रेस वगैरे जेवढं होईल तेवढं आपण कमी घ्यायचा प्रयत्न करायचा. आता स्ट्रेस आपण कमी करू शकत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असते. ठीक आहे, नाही करू शकत, पण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही कमी स्ट्रेस घ्या, त्याचंही असते. ह्या गोष्टी आपण केसांसाठी फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या केसांना त्याचा फायदा होतो. माझ्याही केसांना फायदा झाला आहे. केसांचं टेक्स्चर वगैरे म्हणजे एकदम छान झाले, सॉफ्ट केस झालेले ते. परत केसांचा असा बाउन्स वगैरे पण माझे एकदम छान यायला लागलेला आहे.
आणि माझा हेअरफॉल पण कमी झालेला आहे. ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्या आपण सगळ्यांसोबत शेअर केला तर कसं होतं, बाकीच्यांना पण त्याचा फायदा होतो ना. त्याच्यामुळे मला त्यांनी ताईंनी विचारलं, त्या कमेंट केली होती मला केसांसाठी सांगा, म्हणून आज मी हे सगळं सांगितले. जर तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये काही नाही समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता की तुम्हाला ह्या गोष्टी नाही समजल्या, तर मी तुम्हाला नक्कीच सांगायचं ट्राय करेल त्या गोष्टीसुद्धा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला असा सपोर्ट करत जावा. स्टे ट्यून. बाय.